दोघांना ऐकत असताना माझ्या डोळ्यासमोर तुमच्या सर्वांचे चेहरे झळकत होते. म्हणजे तुम्ही किती उत्सुकतेनं कान देऊन त्यांचं ऐकता आहात. तुमच्या चेहऱ्यावर एक उत्सुकतेचा भाव. अरे हे तर काल परवा आपल्या जागेवरच बसणारे, पण आज किती भारी बोलतायत, किती भारी भारी सांगतायत, असा एक भाव मला काही विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर जाणवत होता. आणि मग त्या सुप्रसिद्ध शायराच्या शेरमधल्या काही ओळी आठवल्या की अगदी खरं आहे. दोघांच्याही बोलण्यातला जर मतितार्थ काढायचा असेल, म्हणजे सुशांतनं एक फार बेस्ट, चांगला, सुंदर असा मेसेज आपण सर्वांना दिला, आणि तो म्हणजे तुम्ही स्वतःचा शोध घ्यायला शिका. आणि निशांतनं त्याच्या एकूण सगळ्या बोलण्यामधून एका अत्यंत महत्त्वाच्या सामाजिक जी काही विषय आहे त्याच्यावर प्रकाश टाकताना असं भाष्य केलं की सोशल प्रेशर्स आपल्यावर जे असतात, त्या दोघांच्या छोटेखानी या आत्ताच्या त्यांच्या मनोगतातून जाणवलेल्या ह्या दोन बाबी. खरं तर या ठिकाणी निशांतचे जागरूक पालक, म्हणजे मी येता येता सहज बोलताना खेपमाई सर आणि हे सांगत होते की ज्यावेळी डॉक्टर व्यंकटेश कारदाते हे त्याच्या मुलाच्या प्रवेशासाठी आले, तर जवळजवळ तास ते सव्वा तास ते एकदम बारीक सारीक अशा गोष्टी विचारत होते. त्याच्यातून त्यांची जागृतता. आणि जाता जाता निशांत असं म्हटलं की मी माझ्या पालकांशी म्हणजे प्रत्येक गोष्ट शेअर करत होतो. खरं तर असं सद्भाग्य फार कमी विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये येत असतं. त्यांच्या मातोश्री आहेत इथं, छायाताई सहकुटुंब ते आलेले आहे. आपल्या मुलाचा आपल्या डोळ्यासमोर होणारा हा सन्मान सोहळा पाहत असताना सुशांतची आज दुसऱ्यांदा तिसरी बातमी मला कळली. म्हणजे तो IRS ज्यावेळी झाला, इंडियन रेल्वे सर्व्हिसेसमध्ये, त्यावेळेस त्याला बरेच निरोप दिले, परंतु त्याचं ट्रेनिंग वगैरे या त्याच्यात राहिलं. परंतु एकाच आठवड्यात मला 2 बातम्या कळल्या. एक म्हणजे तो चतुर्भुज होतो आहे आणि त्याची पत्रिका घेऊन तो कॉलेजवर येणार आहे. चतुर्भुज सगळ्यांना कळलं असेल. नोकरी आहे तो छोकरी आहे, लक्षात घ्या. आणि त्याचं निमंत्रण द्यायला तो येतो आहे. पण त्याच वेळी त्यानं आहे तिथं न थांबता परत प्रयत्न केला, परत UPSC दिली आणि परत त्याला क्लास 1चीच पोस्ट मिळाली. त्याचं स्वप्न आहे IAS होण्याचं. म्हणून मी त्याच्याशी चर्चा करत होतो की जर तुला IRS रेव्हेन्यू सर्व्हिसेसमध्ये जर मिळालं तर तू शक्यतो खूप छान आहे वगैरे वगैरे. माझ्या मित्राचे काही अनुभव मी त्याला सांगितले आणि तू थांबून घे, मग समजा किंवा तुला जर आणखी वाटत असेल तर परत तुझ्या क्षमता आहे, तू लढू शकतोस. अशा आमच्या दोघांच्या गप्पा झाल्या. म्हणजे दोन्ही कॅन्डिडेटशी मी बोलत असताना मी जे काही म्हटलं की मला त्या शेअरमधल्या ओळी पण आठवल्या कि कौन कहता है कि आसमान में छेद नहीं होता, कौन कहता है कि आसमान में छेद नहीं होता, एक पत्थर तो तबीयत से उछालो यारो, एक पत्थर तो तबीयत से उछालो यारो. कोण असं म्हणतं की या आकाशाला आपण छेद देऊ शकत नाही, होल पाडू शकत नाही? पाडू शकतो, पण त्याच्यासाठी पूर्ण क्षमतेनं, पूर्ण हिमतीनं, पूर्ण जिद्दीनं, पूर्ण ताकदीनं, पूर्ण नेटानं, एकवटून एकसारखे जर प्रयत्न केले तर एक ना एक दिवस आपण त्या आकाशाला सुद्धा छेद देऊ शकतो. आयुष्यामध्ये कुठलीच गोष्ट ही अशक्य नसते. म्हणजे सुशांतचं गाव पाहिलं तर नायगाव त्यानं सांगितलं आणि निशांतचं गाव पाहिलं तर मिरज गाव. म्हणजे ही काही कॉस्मोपॉलिटियन शहरं नाही आहेत किंवा अगदी कर्जत सारखी वगैरे पण खूप अशी, म्हणजे कर्जत जसं आता थोडंसं बऱ्यापैकी वाटतं अशी पण नाही. मी स्वतः नायगावला त्या हायस्कूलला बऱ्याचदा व्हिजिट दिलेले आहेत.
त्या हायस्कूलचं रुपडं पाहून आलेलं आहे की खरोखर आपल्या रयत शिक्षण संस्थेची छोटी छोटी विद्यालये ज्याच्या गावामध्ये उभी राहिली, कर्मवीर बाबा पाटलांनी किती दूरदृष्टीनं आणि तळमळीनं ही विद्यालय स्थापन केली की ज्या काळामध्ये शिक्षण घेणं हा विचार सुद्धा कोणाच्या डोक्यात चमकत नव्हता. लोकांना शिकवावं म्हणून शाळा काढाव्यात असंही फारसं कोणाला वाटत नव्हतं. अशा काळामध्ये शिक्षण आणि ज्ञान हाच तिसरा डोळा आहे. हेच उद्याच्या काळातील भारताच्या प्रगतीचं, समाजाच्या प्रगतीचं मुख्य साधन आणि स्रोत असणार आहे. हे दूरदृष्टीच्या कर्मवीर बाबाराव पाटलांनी जाणलं आणि ताडलं आणि 105 वर्षांपूर्वी आपल्या रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. पायाला भिंगरी लावून अनवाणी पायानं कर्मवीर बाबाराव पाटील महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यामध्ये, डोंगर दऱ्यांमध्ये आणि अगदी जंगल एरियामध्ये फिरले पहा. आणि मग मी ज्यावेळी शाखा मित्र भेट या अंतर्गत वेगवेगळ्या शाखांना भेट द्यायला जातो, कधी मला जामखेड तालुक्यातल्या शाखा मिळतात, कधी कर्जत तालुक्यातल्या मिळाल्या, आता जस्ट ठाणे जिल्ह्यातल्या काही शाखांच्या बाबतीत अनुभव आला, श्रीगोंदा तालुक्यातल्या. आणि मग ज्यावेळी मी ती गावं पाहतो, मग नायगाव उदाहरणादाखल जर घेतलं तर नायगावच, हे नायगाव आणि तिथं स्थापन झालेली शाळा आणि ती ज्या काळात स्थापन झाली असेल तो काळ, याचा विचार केला तर 20 वर्षापूर्वी, 30 वर्षापूर्वी, 40 वर्षापूर्वी काय परिस्थिती असू शकते ह्या गावांमध्ये. या गावातल्या मुलांना खऱ्या अर्थानं शिक्षण मिळत होतं का? शाळा सुरू झाल्यामुळं किमान 10वी पर्यंतचं का होईना काहीतरी एक शिक्षण मिळायला लागलं. मी असंच एक गाव आहे की जिथं कर्मवीर बाबाराव पाटलांच्या जयंतीला मी प्रमुख पाहुणा म्हणून भाषण देण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी मी कोकणात होतो. गगनबावडा नावाचं गाव आहे जे माथ्यावर आहे आणि तिथून बारीक पाय वाट्यानं उतरून तो डोंगर उतरत एक 7 ते 8 किलोमीटर खाली जावं लागतं आणि अत्यंत खोंदाऱ्यामध्ये असलेलं एक छोटंसं गाव भुईबावडा नावाचं गाव आहे. आणि भुईबावडा नावाच्या गावात मी ज्यावेळी गेलो, जवळ एक तासभराची पायपीट करत करत तो डोंगर उतरून माझ्या डोक्यात अनेक प्रश्न चमकले की कर्मवीर बाबाराव पाटील या गावात कधी आले असतील, कसे आले असतील, हे एका खोंदाऱ्यात असलेलं हे गाव त्यांनी कसं शोधलं असेल, या गावातल्या लोकांना शिक्षणाचं महत्त्व पटवून देण्यासाठी त्यांना किती प्रयास पडले असतील. अशा परिस्थितीत त्यांनी इथं एक शाळा मारुतीच्या देवळामध्ये सुरू केली असेल. मुलांना शाळेत येण्याचं महत्त्व पटवण्यापासून तर पालकांची तयारी करण्यापर्यंत त्यांना किती प्रयास पडले असतील. इथं शिक्षक तर स्थानिक कोणी नाहीये, मग ज्याला कोणाला शिक्षक म्हणून पाठवायचं तो कुठला तरी घाटावरचा, म्हणजेच असाच कोल्हापूर, सातारा, नगर भागातला कोणीतरी, मग त्याला शिक्षक म्हणून तुला जाऊन तिथं काम करायचं म्हटल्यानंतर तो जाणार. आणि तो हा डोंगर उतरून आल्यानंतर कुठलं एसटी नाही, साधन नाही, गाडी नाही, काही नाही. एकदा शाळा सुरू झाली की तो खाली येणार आणि शाळेला सुट्टी लागली का मगच माथ्यावर जाणार आणि मग आपल्या गावाकडे जाणार. मधल्या काळामध्ये 4.5 ते 5 महिने धुवाधार पाऊस ज्या भागामध्ये पडतो आणि अशा भागामध्ये जाऊन शिक्षक काम करतात. कसं झालं असेल त्या काळामध्ये हे सगळं. जर आज म्हणजे 2004 साली मी ज्यावेळी गेलो होतो तर ते 2004 साल आणि 40-50 वर्षापूर्वी स्थापना झालेली शाळा. आणि मग तो काळ ते आजचा काळ, ह्या काळामध्ये कुठल्याच सुधारणा नाही, बदल नाही. आणि मग कर्मवीरांनी अशा छोट्या खेड्यांमध्ये शाळा सुरू केल्या आणि म्हणून मग कष्टकऱ्यांची, शेतकऱ्यांची, बहुजनांची, सर्वसामान्यांची, अभावग्रस्त घरातली मुलं किमान शाळा शिकू शकली, ज्ञान घेऊ शकली, पुढे उच्च शिक्षण घेण्यासाठी बाहेर पडू शकली आणि आज उच्च पदावर पोहोचू शकलेली आहे. खरं तर या महाराष्ट्राचं सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि वैज्ञानिक जे काही प्रगती जी झालेली आहे त्याची पायाभरणी जर कोणी केलेली असेल तर आपल्याला सगळ्यांना अभिमानानं सांगावं लागेल, रयत शिक्षण संस्थेनं केलेली आहे. त्याचं कारण की 100-125 वर्षाच्या वाटचालीमध्ये करोडो विद्यार्थी अशा पद्धतीनं
रयतमधल्या शाळामधून, विद्यालयामधून, महाविद्यालयामधून बाहेर पडून आज आपापल्या क्षेत्रात काहीतरी उच्च स्थानावर आहेत. कुणी शेतकरी जरी झालेलं असलं तरी ते शहाणपणानं शेती करतात. मित्रांनो, मी हे सगळं का डिटेल्स सांगितलं, त्यानं नायगावचा उल्लेख केला म्हणून सांगितलं. आणि नायगावला मी जाऊन आलेलो आहे. आणि मग आपल्याला कारण नसताना बऱ्याचदा मनात काही न्यूनगंड असतात की मी ग्रामीण भागातला आहे, मी शेतकऱ्याच्या कष्टकऱ्याच्या घरातला आहे, मला इंग्लिश येत नाही, मी खेड्यातलाच आहे, दुष्काळीच भागातला आहे. हे कारण नसताना आपण हे न्यूनगंड मनामध्ये ठेवतो. असं काही नसतं, असं काहीही नसतं. तुम्ही मनापासून ठरवलेलं असेल तर आकाशाला छेद देण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे. आणि तुमच्या समोर जिती जिवंत जागती उदाहरणं दोन आज आहे, निशांत आणि सुशांत. एकानं UPSC क्रॅक करून क्लास 1 ची पोस्ट मिळवलेली आहे आणि एकानं MPSC क्रॅक करून क्लास 1 ची पोस्ट मिळवलेली आहे. म्हणजे दोघेही क्लास 1 आहे. म्हणजे विभागीय जलसंधारण अधिकारी पद हे क्लास 1च पोस्ट आहे. आणि रेव्हेन्यूत असो किंवा रेल्वे खात्यात असो अधिकारी पद मिळणं ही क्लास 1 ची पोस्ट आहे. किंवा अगदी IAS काय, IPS काय, IRS काय, IFS काय ही क्लास 1 ची पोस्ट आहे. मग राज्यसेवेतून जाणारे उपजिल्हाधिकारी असतील किंवा DYSP असतील, हे सुद्धा तेच आहे. त्याच्या खाली आम्ही जातो त्यावेळी मग आम्ही क्लास 2 वगैरे याचा विचार करतो. मग तहसीलदार आहे, नायब तहसीलदार आहे, म्हणजे ह्या पोस्ट आहेत. त्याच्याही खाली गेलं की आणखी मग लिपिक आहे, सहाय्यक आहेत, या पोस्ट आहेत. त्याच्याही आणखी खाली गेलं तर मग आपला आता शिपाई तर पोस्ट रद्द केल्या गेलेल्या आहेत. परंतु अजूनही लष्करामध्ये, पोलीस सेवेमध्ये, पोलीस म्हणा किंवा लष्करामध्ये सैनिक म्हणा, ह्या पोस्ट आहेत. मला सांगायला आनंद वाटेल, म्हणजे या दोन्ही मित्रांना सांगतोय मी की तुम्ही खरं तर 7 ते 8 वर्षापूर्वीचे विद्यार्थी आहात. मधल्या काळात तुम्ही तुमच्या प्रयत्नातून, तुमच्या कष्टातून, तुमच्या जिद्दीतून आजचं हे यश मिळवलेलं आहे. मधल्या काळामध्ये आम्ही खूप वेगवेगळे प्रयोग करून वेगवेगळ्या पद्धतीनं इथलं सेंटर जे आहे ते डेव्हलप करतोच आहोत. अजून पूर्ण डेव्हलप झालेलं आहे असं आमचं म्हणणं नाही. पण आता रयत शिक्षण संस्थेनं एक नवीन धोरण आणि नवीन निर्णय असा घेतलेला आहे की प्रत्येक महाविद्यालयामध्ये रयत स्पर्धा परीक्षा अकॅडमी ही स्थापन करणं कंपल्सरी केलेलं आहे. आपल्याकडे ऑलरेडी अकॅडमी आहे, फक्त तिचं नामकरण मी आजच या ठिकाणी जाहीर करतो. आपल्याकडं असलेल्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचं नामकरण आजपासून रयत स्पर्धा परीक्षा अकादमी किंवा अकॅडमी होतं. संस्थेची अपेक्षा अशी आहे, याचं कारण आज संस्थेचे जे चेअरमन आहेत विद्यमान, हे रिटायर्ड IAS अधिकारी की जे मुख्यमंत्र्याचे सहसचिव राहिलेले, आयुक्त राहिलेले आहेत. आणि जे सचिव आहेत आपल्या संस्थेचे ते सुद्धा रिटायर्ड IAS अधिकारी आहेत. म्हणजे दोन अत्यंत टॉपचे त्या काळातले, म्हणजे मुख्यमंत्र्याचे उपसचिव राहिलेले, रिटायर झालेले, परंतु महाराष्ट्राचं स्पर्धा परीक्षेच्या संदर्भातलं धोरण ठरवण्याची जी कमिटी केली गेलेली आहे, त्या कमिटीचे जे प्रमुख होते ते माननीय चंद्रकांत दळवी साहेब हे चेअरमन आहेत. आणि त्यांनी या संदर्भामध्ये आपल्या रयत शिक्षण संस्थेमधून जे काही अधिकारी तयार होतात तो आकडा, तो टक्का वाढला पाहिजे. त्याच्यासाठी प्रत्येक महाविद्यालयानं आता जास्त कष्ट करण्याची गरज आहे, जास्त प्रयत्न करण्याची गरज आहे. मुलांपर्यंत खऱ्या अर्थानं हे सगळं मोटिवेशन पोहोचवण्याची गरज आहे. आणि त्याचा मार्ग म्हणजे अशा पद्धतीच्या सक्सेस स्टोरीज. म्हणजे दोघांनी अत्यंत आदरानं उल्लेख केला की पेपरमधल्या एका लाईनवरून आम्हाला निरोप आला. मी या बाबतीमध्ये फार जागृत असतो. महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी हा माझा वीक पॉइंट आहे. मी किती आजारी असो, कार्यक्रमात असो, काही असो, सिरियस मॅटरमध्ये असो, जर माझी विद्यार्थ्याच्या संबंधात महाविद्यालयात काही असेल तर मी जिथे असेल तिथून पोहोचायचा प्रयत्न करतो, म्हणजे करतोच. त्याचं कारण महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी ही महाविद्यालयाची संपत्ती. मग मेळावा असेल तर त्यावेळेस असेल किंवा आज तुमच्या दोघांचा सन्मान करायचा म्हणून मी खरं तर आज माझी मानसिकता येण्याची नव्हती नगरून, पण तरी सुद्धा म्हटलं नाही, आपल्या दोन माजी विद्यार्थ्यांचा, मित्रांचा सन्मान आहे
आणि आपल्याला गेलंच पाहिजे, म्हणून मी सकाळी आपल्या दोघांच्या सन्मानाच्या निमित्तानं, बाकीची कामं होत राहतात पण तुमच्या दोघांच्या सन्मानासाठी मी आज या ठिकाणी आलो. मला सांगायचं हे यासाठी आहे की चंद्रकांत दळवी साहेबांनी आत्ता यांनी जो उल्लेख केला की स्पर्धा परीक्षेचा पॅटर्न परत आता बदललेला आहे. म्हणजे एकेकाळी आमच्या काळामध्ये MPSC किंवा राज्यसेवा जी आहे ही अशाच पद्धतीनं होती. प्रिलियम ही आपली ऑब्जेक्टिव्ह पद्धतीनं असायची आणि मेन्स जे असायची ती डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीची. त्याचा एक फायदा हा व्हायचा की जे आम्ही वार्षिक परीक्षेसाठी जी तयारी करायचो, उत्तर मोठे मोठे लिहिण्याची जी तयारी करायचो, त्याच्यासाठी एका विषयाचं एक जरी टेक्स्ट असलं तरी 5-5, 6-7 रेफरन्स बुक्स वापरायचो, कारण माझं उत्तर इतरांपेक्षा तगडं असलं पाहिजे, मी लिहिलेलं उत्तर इतरांपेक्षा चांगलं आणि मोठं असलं पाहिजे, तर मला चांगले मार्क्स मिळणार. आपोआप आमची डिस्क्रिप्टिव्ह लिहिण्याची तयारी व्हायची आणि ती डिस्क्रिप्टिव्ह लिहिण्याची तयारी जर असेल तर आपलं आकलन जे आहे, कुणाला काय अडचण आहे का मध्ये? हा इथं तूच तुला काय अडचण आहे का? तुला स्पर्धा परीक्षा नसेल करायची पण ऐकायला काय अडचण आहे का मध्ये? आता मध्ये मान घातलेलं. तर डिस्क्रिप्टिव्ह लिहिण्याची तयारी ज्याची असते त्याची आकलन क्षमता ही खूप चांगली असते. ते त्यांनी अनुभवलं. त्यांच्या काळात डिस्क्रिप्टिव्ह होतं की ऑब्जेक्टिव्ह मला माहीत नाही. सुशांतच्या काळात व्हेरी गुड. हा, UPSC तर पहिल्यापासूनच डिस्क्रिप्टिव्ह आहे, पण MPSC आणि राज्यसेवा ही ऑब्जेक्टिव्ह असायची. आणि मग असं लक्षात आलं की फक्त ऑब्जेक्टिव्ह काय घडतं की मुलं भोकंपट्टी करतायत, हजार प्रश्न किंवा प्रश्न त्या सिरीज ज्या आहेत त्याची पाठांतर करतायत, पण मेंदूच माझं सुपीक होत नाही ना. नुसतं पाठांतर, मला 1000 प्रश्नांची उत्तरं एका वाक्यातली येतात म्हणजे मी बुद्धिमान आहे असं नाही. मी बुद्धिमान कधी ठरेल तर मला ज्यावेळी आकलन आहे, मला समाजाचं आकलन आहे, मला कुटुंबाचं आकलन आहे, मला देशाचं आकलन आहे, मला पर्यावरणाचं आकलन आहे, समाजात घडणाऱ्या घडामोडींचं आकलन आहे. आणि हे आकलन कधी वाढतं तर आपल्याकडं जर चांगलं वाचन असेल, तर आपल्याला जर त्या वाचलेल्या गोष्टीवर विस्तृत स्वरूपात लेखन करण्याची सवय असेल तर आपली आकलन क्षमता अशा पद्धतीनं वाढते. आणि असाच माणूस हा अधिकारी पदाला न्याय देऊ शकतो. नुसत्या ऑब्जेक्टिव्हनं न्याय मिळेल असं नाही, डिस्क्रिप्टिव्हनं त्याची चौफेर अशा पद्धतीनं दृष्टी तयार होते आणि मग समाजातल्या वेगवेगळ्या प्रश्नांना भिडण्याचं सामर्थ्य ते आणि पर्यायानं मग तो अधिकारी पदाला न्याय देऊ शकतो. आणि मग हे चंद्रकांत दळवी साहेबांनी त्यांच्या त्या कमिटी पुढे सगळं प्रेझेंट केलं की आपल्याला हे बदलावं लागेल आणि ऑब्जेक्टिव्ह पद्धत जी आलेली आहे ती आपल्याला रद्द करावी लागेल. आणि मग पुन्हा महाराष्ट्र शासनाच्या म्हणजे MPSC कमिटीनं त्या हा निर्णय घेतला आणि तो निर्णय मग मंत्रिमंडळातून पास करून घेतला की स्पर्धा परीक्षेचं स्वरूप परत पूर्ववत करायचं आहे. मग ती राज्यसेवा असो किंवा MPSC असो की मेन्स ही डिस्क्रिप्टिव्ह असेल आणि प्रिलियम ही ऑब्जेक्टिव्ह असेल. म्हणजे UPSCच्या पद्धतीचीच ती परीक्षा असेल. आणि मग ते लागू करण्यासाठी पुन्हा संघर्ष झाला. ज्या मुलांनी ऑब्जेक्टिव्हची खूप तयारी केलेली होती ती मुलं आंदोलन करायला लागली, कारण आम्ही अशी तयारी केली. मग 2 का 3 वर्ष रिलॅक्सेशन शासनाला द्यावं लागलं आणि ते सगळं बाहेर पडलं आता. आणि मग आता इथून पुढे टोटली मेन्स एक्झाम ह्या डिस्क्रिप्टिव्ह होणार. मी हे सुद्धा का तुम्हाला सगळं डिटेल्स सांगितलं की या 2 मित्रांच्या यशातून जर तुमच्यातल्या 2 जणांना जरी प्रेरणा मिळाली आणि ठरवलं की मी पण क्लास 1 पोस्ट काढणार आहे, काय सांगता येतं चिंगारी कधी कुठून कशी पेटेल सांगता येत नाही. म्हणजे सुशांत बोलत असताना किमान 10 जणांना तरी वाटलं म्हणजे अरे आपल्यातलंच ना नायगाव म्हणजे काय असं कुठं कॅलिफोर्नियाच्या जवळ थोडी गाव आहे, इथंच कुठंतरी ते नायगाव आपण माहीत असलेलं आणि इथलाच हा पोरगा आपण कसं बोलतोय आज. हा बरं इथंच शिकलेला आहे, तो काय आभाळातून घेऊन आला का हे सगळं?
शिकता शिकताच त्यांना स्वतःला डेव्हलप केलेलं आहे. त्यानं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हा शब्दप्रयोग जाणीवपूर्वक वापरला. खरं आहे की कुठल्याही क्षेत्रामध्ये ज्याला सक्सेस व्हायचं असतं, ज्याला उच्च स्थानावर जायचं असतं, त्याला स्वतःमध्ये आधी बदल करणं फार गरजेचं असतं. स्वतःची पर्सनॅलिटी जी आहे ती त्याला आधी डेव्हलप करावी लागते. लक्षात घ्या. कारण कुठंही तुम्ही काय विचार करता, तुमचं बिहेवियर कसं आहे, तुमची देहबोली कशी आहे, तुमचं म्हणजे बॉडी लँग्वेज पासून तर तुमच्या बोलण्यापर्यंत सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या इम्प्रेस करत असतात, त्या प्रभावी ठरत असतात. तुम्ही कम्युनिकेशन कसं करता, तुमचं कम्युनिकेशन स्किल काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी तपासल्या जात असतात. लक्षात घ्या. आणि त्याच इम्प्रेसिव्ह ठरत असतात, त्याच महत्वाच्या ठरत असतात, त्याच तुम्हाला पुढे नेत असतात. म्हणून यामधून त्यांना जे सांगितलं की कुठल्याही क्षेत्रात तुम्ही जा, कुठल्याही क्षेत्रात, पण तुमची पर्सनॅलिटी फार महत्वाची आहे. आणि ती पर्सनॅलिटी देखील अशी अभावातून येत नसते, तर पर्सनॅलिटी तुम्ही शिकता शिकता घडत असते. लक्षात घ्या. तुम्ही जे काही सोशल लाईफ जगत असतात, कौटुंबिक लाईफ जगत असतात आणि शैक्षणिक लाईफ जगत असतात, त्यात तुमची पर्सनॅलिटी तयार होत असते. आणि मग ज्याला कोणाला प्रेरणा मिळते की मला भविष्यामध्ये अधिकारी व्हायचं आहे, मग क्लास 1 अधिकारी, क्लास 2 अधिकारी, जे काय व्हायचं आहे, जे काय व्हायचं असेल, तुम्ही जर अत्यंत उच्च स्थानाचं जर स्वप्न पाहत असाल आणि त्या पद्धतीनं प्रयत्न करत असाल तर निश्चितपणानं क्लास 2 क्लास 3 तर कुठेच गेलेलं नाही, पण निश्चितपणानं मिळत असतं. आणि मग ज्यावेळी पर्सनॅलिटी सारखा शब्द येतो तो फार महत्वाचा आहे. अधिकारी होत असताना मुलाखतीच्या सत्रामध्ये काय पाहिलं जातं, निवडीच्या सत्रामध्ये काय पाहिलं जातं, तुम्ही किती हुशार आहात हे नाही पाहिलं जात, तुम्हाला किती मार्क्स पडलेले आहेत हे नाही पाहिलं जात कधीच. तुमच्यामध्ये चाणाक्षपणा किती आहे, तुमची जी विचार करण्याची क्षमता आहे ती कशी आहे, तुम्ही समाजाकडे कुठल्या दृष्टीनं पाहता, जीवनाकडे कुठल्या दृष्टीनं पाहता, हे तपासलं जात असतं बाळांनो. आणि ते आपल्या पर्सनॅलिटीतून व्यक्त होत असतं. आणि मग ज्याच्याकडं वाचन आहे, व्यासंग आहे, निरीक्षण आहे, त्यांनी जसं सांगितलं की आपले शिक्षक आपल्याला काही म्हणजे शिक्षकांचं काय हो, त्यांना काही म्हणजे तुम्हाला शिक्षा करायची म्हणून काही सांगत नसतं. तुम्ही काहीतरी व्हावं, तुम्ही काहीतरी घडावं, तुम्ही काहीतरी मोठं व्हावं म्हणूनच ते काही ना काही सांगत असतं. ते या वयात आपल्याला कदाचित शत्रू वाटतात, पण वय निघून गेल्यानंतर मग वाटतं की नाही अरे अमुक अमुक घालणे सर त्या काळात सांगायचे बरं का, खेतमाई सर सांगायचे, पण आम्हाला त्यावेळेस नाही कळलं, किंवा अमुक अमुक तो सुशांत आला होता आम्हाला सांगून गेला बरं का, 2 वर्ष काय सावलीत आणि मग तुम्ही आयुष्यभर काय उन्हात राहायचं तर काहीतरी असं सांगितलं. जर तुम्हाला आयुष्यभर सावलीत राहायचं असेल तर ह्या 2 वर्षामध्ये सावलीत बसून काहीतरी करा असं ते सर सांगतात. तर हा योग्य बोध त्यांना त्या काळात शिक्षकांकडून घेतला म्हणून तो उंचीवर गेला. निशांत सुद्धा किती भरभरून बोलत होता, किती भरभरून बोलत होता. तो तर म्हणजे पहिल्यांदाच आयुष्यात बोलतो, आम्हाला वाटलंच नाही तू पहिल्यांदा आयुष्यात बोलतो. आणि तू तुझ्या आदर्श अशा वडिलांपुढचा आदर्श असा मुलगा आहेस. लक्षात म्हणजे त्यांचं जागृत पालकत्व काय असतं ते मी पाहिलं, काही क्षणातच ओळखलं. लक्षात घ्या. आणि ती विनम्रता तुझ्यात आहे, याला पर्सनॅलिटी म्हणतात. नाही तर किती अधिकारी मोठा झाला आणि आई वडिलांविषयी जर त्याला आस्था आपुलकी नसेल तर तुमच्या त्या अधिकार पदाला काय चाटायचं का, हे पर्सनॅलिटी मधलं सूत्र आहे. लक्षात. आणि म्हणून मग एक सांगतो, तुमच्या हातामध्ये वर्ष आहे, 2 वर्ष आहे, कदाचित पुढची 3 वर्ष आहेत ग्रॅज्युएशनची, पण जे काही तुम्हाला आत्मसात करता येईल ते आत्मसात करा. हे आयुष्यात कधीच वाया जात नाही. बरं तुम्ही अधिकारी नाही व्हाल, तुम्हाला नाही व्हायचं, नका हो. एखादा म्हणा आम्हाला नाही अधिकारी व्हायचं, नका हो. पण हे केलेलं वाया जाणार नाही. त्याचं कारण आपली पर्सनॅलिटी आपल्याला जागोजागी कामा येत असते आयुष्यामध्ये. जागोजागी तुम्ही ज्या क्षेत्रात जाल तिथं ती तुमच्या बरोबर असते. लक्षात घ्या. भला अधिकार पदावर नाही गेलात तरी ज्या क्षेत्रात जाल तिकडं असते. म्हणून तुम्हाला मी एकच फक्त सांगतो की जे काही महाविद्यालयामध्ये देण्याचा प्रयत्न तातड आम्ही इथं तळमळीनं केला जातोय ते तुम्ही मन लावून घेण्याचा प्रयत्न करा.
रयत स्पर्धा परीक्षा अकादमीचं आज उद्घाटन झालेलं आहे. हे मी याचा मुद्दाम उल्लेख यासाठी केला की आता आमच्याकडे जी स्पर्धा परीक्षा समिती काम करते आहे ती आपल्या पॅटर्न प्रमाणे करतच होती. वेळोवेळी मिटिंग्स घेणं, मुलांना प्रोत्साहित करणं, अशा पद्धतीची मोटिवेशनल काही व्याख्यानं घेणं, काही सक्सेस स्टोरीज असतात त्यांना बोलवून सत्कार करणं, माझी आपले काही विद्यार्थी असतील तर त्यांचा यथोचित सन्मान करणं, हे तर चालूच आहे. पण याच्या पलीकडे जाऊन जी एक अपेक्षा मी नेहमी सांगितलेली होती की ह्या दोघांनी तयारी करत असताना एक उल्लेख केला की तुम्ही शिकत असताना काय ऍक्टिव्हिटी करता. मग समविचाराचे एक 10 मुलं एकत्र आले किंवा ह्या 10 मुलांना UPSCचं स्वप्न आहे, राज्यसेवेचं स्वप्न आहे किंवा MPSC, त्या 10 मुलांनी दररोज किमान तासभर एकत्र बसून ग्रुप डिस्कशन हे केलंच पाहिजे. कशावर करायचं तर ते फक्त एकच विषय त्यांच्या डोक्यात असला पाहिजे, हाच. या संदर्भातल्या वेगवेगळ्या गोष्टींवर, विषयांवर, प्रश्नांवर, समस्यांवर चर्चा केलीच. 1 तासभर फक्त तुम्हाला याच्यासाठी ग्रुप डिस्कशन, कारण त्याच्यामुळे आपला ब्रेन वॉश होत राहतो आणि सारखा आपल्या मागे एक ध्येय राहतं, नाही मला हे करायचं बरं का, मला हे व्हायचं बरं का, मला इकडे जायचं बरं का. सगळेच इंजिनियर होणं आणि सगळे डॉक्टर होणं हे शक्य नाही. सगळेच खूप उद्या काय करणार आहे आपण नेहमीच म्हणतो. त्या दोघांनी तेच सूत्र सांगितलं. आणि मग मला जी अपेक्षा ह्या समितीच्या माध्यमातून की ग्रुप डिस्कशन या तयारी करणाऱ्या मुलांचं आठवड्यातून 1 दिवस तरी त्या मुलांचं तरी आधी करावं. मी तर म्हणतो रोज झालं पाहिजे. या मुलांनी आपण करत असलेल्या तयारीच्या अनुषंगाने काही प्रेझेंटेशन आपापल्याच मित्रांसमोर केलं पाहिजे. जे रुटीनचे क्लासेस होतात, मी तर म्हणतो त्याच्यात एक बदल हा करा की उद्याच्या पॉलिटिकल सायन्सच्या संदर्भातलं तयारी त्यातल्याच विद्यार्थ्यांना करून यायची आणि त्यानंच आलेल्या प्रश्नांच्या अनुषंगानं बाकीच्यांना शिकवायचं, सांगायचं. शिक्षक तर राहणारच, पण हा प्रयोग तुम्ही करून पहा. तुमच्याकडे जे महत्वाचे 2-3 न्यूज पेपर्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये बातमी मूल्य नावाचा एक प्रकार असतो की स्पर्धा परीक्षेला विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांच्या मागं करंट अफेअर्सच्या अनुषंगानं किंवा जागतिक प्रश्नांपासून तर स्थानिक प्रश्नांपर्यंतच्या काही गोष्टींवर प्रश्न विचारले. प्रश्न कशावर येतात हे 2-5 वर्षाच्या प्रश्नपत्रिका पाहिल्या तरी कळतं की त्या काळातल्या कुठल्या जागतिक विषयावर प्रश्न, आणि मग त्याच्यातल्या अग्रलेखांची कात्रणं करून त्याचं वाचन करणं आणि त्याचं डिस्कशन करणं, कारण त्याचा संबंध तुमच्या स्पर्धा परीक्षेशी नंतर जोडला जाणार आहे. तुम्ही जर प्रश्नपत्रिका काढून पाहिल्या तर तुमच्या लक्षात येईल की बऱ्याचदा अग्रलेखात मांडल्या गेलेल्या विषयांचा संबंध तिथं डिस्क्रिप्टिव्ह विषय आहे. काही जागतिक घटना घडामोडी घडतात, मग क्रीडापासून तर वेगवेगळ्या, त्याचा संबंध ऑब्जेक्टिव्हशी कुठेतरी आहेच. आणि अग्रलेख वाचण्यामधून डिस्क्रिप्टिव्ह लिहिण्याची एक खूप चांगली तयारी आपली होती, माइंडसेट तयार होतो. पण हे सगळं किमान त्या परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलांनी रोजचा रुटीनचा भाग म्हणून केलं पाहिजे. जसं आपण म्हणतो की त्या ऐतिहासिक काळामध्ये घोड्यांना पाण्यामध्ये संताजी आणि धनाजी दिसायची. पाणी पाजायला शत्रूच्या घोड्यांना सुद्धा संताजी धनाजी दिसायचे. तसं तुम्हाला जळीस्थळी काष्टी पाशाने झोपेत असताना किंवा जागा असताना, वर्गात असो किंवा घरी असो, तुमच्या डोळ्यासमोर सारखं एकच की मला काय व्हायचंय, अधिकारी. ज्याला व्हायचं मी त्यांच्या बाबतीत बोलतो बरं का. ज्याला काहीच व्हायचं नाही ना, तो जन्माला आला हेलन पाणी वाहून गेला, त्याचं काही त्याची कुठं नोंद नाही, दखल नाही, विचार नाही, त्यांच्या बाबतीत मला काहीच बोलायचं नाही. पण ज्यांना काहीतरी व्हायचं आहे त्यांनी एकच सांगतो, जे व्हायचं आहे त्याच्या संदर्भामध्ये रात्रंदिवस तुमच्या डोक्यात जर ते घोकत राहिलात, तुम्ही त्याचा पाठलाग करत राहिलात आणि प्रयत्न करत राहिलात, निश्चितपणानं एक दिवस सुशांत सारखाच इथंच याच सभागृहात तुमचा असाच भव्य दिव्य अशा पद्धतीचा सन्मान केला जाईल. निशांत सारखा पालकांच्या समवेत सन्मान आपण करू. आणि मी मगाशी विनोदाने जरी म्हटलेलं असलं तरी आजच्या काळातला सगळ्यात मोठा सामाजिक एक प्रश्न निर्माण झालेला आहे
तो म्हणजे पोरांना कोणी पोरीच द्यायला. एका एका गावामध्ये 100-100च्या आसपास 100-100च्या आसपास तुम्ही तुमच्या गावाचा सर्वे करा आणि लग्न न जमणाऱ्या मुलांची यादी काढा. मग तुमच्या लक्षात येईल की एका एका गावात 50, 60, 40, 70, 100 मुले. का दत्तपट्ट शरीर आहे, घरी शेती असेल काही 2, 5, 10 एकर, परंतु त्यांचं स्वतःचं सोशल स्टेटस 0 आहे. त्याच्यामुळे त्यांना मुलगी द्यायची म्हटल्यानंतर पालक 10 वेळा विचार करणार आहे. आज पालक पण या बाबतीत फार जागे झालेले आहेत. मुली तर त्याच्यापेक्षा चक्षु झालेल्या आहेत. मुली आता नुसत्या दिसण्यावर आणि याच्यावर वाढत नाहीत. लक्षात घ्या, मुली त्या मुलामध्ये असलेल्या कर्तृत्वाला सुद्धा महत्व देतात. आणि मग तुम्हाला तुमचं भविष्यातलं कर्तृत्व सिद्ध करायचं असेल, तुम्हाला तुमच्या आयुष्यात जन्माला आल्यानंतर ज्या गोष्टी आहेत त्या साध्य करायच्या असतील, तर तुम्हाला आज जागं राहावं लागणार आहे. तुम्ही आज झोपलात तर आयुष्यभर मग तुम्हाला झोपावंच लागणार आहे. पण तुम्हाला आयुष्यभर जर आनंदामध्ये ह्या सुंदर अशा आयुष्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर आज झोपून चालणार नाही. आज या दोघांकडून काहीतरी एक तुम्ही प्रेरणा घ्यावी, त्या दोघांकडून काहीतरी एक दिशा घ्यावी आणि ठरवावं. सगळ्यांनीच MPSC करावं, सगळ्यांनीच UPSC करावं असं मी अजिबात म्हणणार नाही. परंतु आपण आता थोडंसं जास्त गोनके सर आणि त्यांच्या टीमला तर मी आता टास्क दिलेला आहे की आपल्याला ज्युनियरच्या सुद्धा मुलांना याद घ्यावं लागणार आहे. त्याचं कारण असं की कदाचित काही मुलं 12वी नंतर बाकीच्या गोष्टींना फाटा देतात आणि लवकर सेट होण्याच्या दृष्टीनं काही तयारी करतात. मग प्रादेशिक दुय्यम निवड सेवा मंडळाच्या काही परीक्षा असतात, काही पोलीस फोर्सच्या असतात, मिलिटरीच्या असतात. म्हणजे मला सांगायला आनंद वाटेल की आपल्याकडचं जे काही सेंटर आहे NCC आणि हे नेहमी सक्सेसफुल राहिलेलं आहे. म्हणजे काल माझ्याकडे काउंट आला जो परवा 15. आता जी भरती झाली आहे त्याच्यात आपल्या महाविद्यालयाच्या 15 मुलांची भरती झालेली आहे. 15 म्हणजे त्याच्यातून तुम्ही काय आदर्श घ्यायचा? ती मुलं नियमित करत असलेला सराव पाहायचा, त्यांचा सिन्सिअरनेस पाहायचा. त्यांनी एक त्या ध्येयाला ते पछाडलेले आहेत. त्यांच्या घराची ती गरज आहे की नाही बाबा मला फार मोठा अधिकारी होऊ शकत मी नाही, मला लवकर 12वीच्या दिवस पटकन. कदाचित उद्या त्यांची 2-5 वर्ष तिकडं सर्व्हिस होऊन वाटलं तर ते अधिकारीही होऊ शकतील, असं काही. आणि दुसरं म्हणजे आपलं रयत स्पर्धा परीक्षा अकॅडमी जी आपण म्हणजे तिचं नामकरण आज आपण घोषित केलेलं असलं तरी ऑलरेडी जे केंद्र आपण चालवतो आहोत त्याच्यामध्ये सुशांत आणि निशांत तुम्ही दोघांनी एक नवीन भर ही टाकली की आमच्याकडे काउंट जो होता, एकूण काउंट हा 65चा होता. म्हणजे ज्यामध्ये क्लास 3 आहे, एखाद्या 2 समजा क्लास 2 पण आहे. क्लास 1 आकडाच दाखवायला नव्हता आमच्याकडे. या वर्षात तर अजिबातच दाखवायला काही नव्हतं. आणि एकूण आकडा या वर्षामधला 65 आणि बँकिंगमधून 7 म्हणजे 67 मुलं ही या मागच्या शैक्षणिक वर्षातल्या आणि मधल्या काळातल्या ह्याच्यात ही वेगवेगळ्या पदांवर निवड झालेली आहे. वेगवेगळ्या पदांवर. हे कशाचं फलित आहे? हे तुम्ही केलेल्या कष्टाचं फलित आहे. नॉट अ जोक. ही 67ची यादी ज्यावेळी माझ्या डोळ्यापुढे येते मलाही आश्चर्याचा धक्का बसतो. आश्चर्याचा धक्का बसतो. मग कदाचित ती क्लास 3ची पण पोस्ट असते, पण महत्वाचं काय तर किमान तो सेट झालाय. आज उद्या तो त्याचं राहिलेलं स्वप्न पूर्ण करेल, पण किमान काहीतरी झालंय. म्हणजे तिथं पासून पण पुढे जे काही वाटायचं की आपला माजी विद्यार्थी असो किंवा आजी असो हा झालेला पाहिजे. तर तुम्ही दोघं क्लास 1 झालात म्हणजे वरचं जे काही आम्हाला कळस चढवायचा होता याच्यावर तो कळस हा चढवून झालेला आहे. त्याच्यामुळे 2 क्लास 1चे नावं याच्यामध्ये आज समाविष्ट झाले आहेत. कदाचित 9 मेच्या कार्यक्रमाला जोडून आपल्या दोघांचाही यथोचित असा सन्मान हा साताऱ्याच्या कर्मवीर समाधी परिसरामध्ये जो भव्य दिव्य कार्यक्रम होत असतो आपल्या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय पवार साहेबांनी
सगळीच आपली संस्थेची कार्यकारिणी यांच्या उपस्थितीमध्ये याला जोडून एक कार्यक्रम होत असतो. आपल्याला दोघांनाही निरोप येईल. आपण त्या काळात ट्रेनिंग पिरियडमध्ये असलात तर कदाचित वेळ देऊ शकणार नाही, पण जर तुम्ही फ्री असाल तर 100% त्यावेळी तुम्ही दोघांनी पालकांसह आलात तर व्हेरी गुडच. तुमचा यथोचित सन्मान हा संस्थेच्या वतीनं त्या ठिकाणी केला जाईल. आपल्या दोघांचंही पुन्हा एकदा मी खूप खूप अभिनंदन करतो. आणि सुशांतला त्याच्या वैवाहिक आयुष्यासाठी महत्त्वाचं आहे, ते फार महत्त्वाचं आहे. कसं हसलात बरं तुम्ही? नुसतं हसून कसं चालेल बरं? तुम्हाला जर असं आयुष्यभर हसायचं असेल तर त्याच्यासारखं कष्ट करावे लागतील तुम्हाला. त्याला खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आणखी एक लक्षात घ्या, त्याला मिळालेली पत्नी सुद्धा पहा ॲग्रिकल्चरल ऑफिसर आहे. म्हणजे पहा गिमे शक्कर म्हणतात ते असं. ॲग्रिकल्चरल ऑफिसर काहीतरी आहे असं तुम्हाला माझ्याशी बोलता बोलता सांगतो, बरोबर ना? म्हणजे पहा आणखी काय पाहिजे याच्यापेक्षा? अरे हेवा वाटावा अशा पद्धतीने आहे. निशांतला अजून वेळ आहे, कारण पालक लगेच घाई करणार नाही, कारण त्याला अजून पोस्ट काढायचे आहेत पुढच्या आणखी, बरोबर ना? आणि हे लक्षात घ्या की नवीन पोरं आहेत ही. एक दिवस या राज्याचं त्यांच्या क्षेत्रातलं महत्वाचं जे पद असतं ते प्राप्त केल्याशिवाय तो उभे राहणार नाही. कारण अत्यंत अल्प वयात त्यांना मिळालेल्या ह्या दोघांच्या पोस्ट आहेत, लक्षात घ्या. म्हणजे सुशांत सहज बोलताना म्हटला 3 वर्षापूर्वी मी पोस्ट क्रॅक केली बरं का. मध्ये मी IAS व्हावं खूप धडपडत होतो, पण आता जर मी मिळालेली पोस्ट घेतली तर माझी 3 वर्षाची सिनियरिटी जाईल. म्हटलं बरोबर आहे, चूक करू नको. आता सुशांत असिस्टंट कमिशनरचा काय होईल? असिस्टंट कमिशनर होण्याच्या आता म्हणजे तो पात्र आहे. 3 वर्ष झाली की त्याला असिस्टंट कमिशनर पद मिळतं. तो म्हणे मी जर ती पोस्ट सोडून दिली जुनी तर मी परत पहिले 50 होईल. म्हटलं कशाला सोडतो मग? आज असिस्टंट कमिशनर झाला, मला वाटतं आणखी 6 वर्षांना काहीतरी कमिशनर होईल, परत 3 वर्ष कमिशनर होईल. कमिशनरचा मग आणखी काय होईल? वरिष्ठ सिनियर कमिशनर. म्हणजे असं वाढत 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 तो देशाचं होईल का नाही दिवस? हे लक्षात घ्या. त्याचं वय पहा तुम्ही. आत्ताशी लग्न करतो आहे, त्याचा प्रवास आहे. आणि मग तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या, त्याचं तर अजून व्हायचं आहे. तो काल मुलाखत दिली का 2 दिवसात लगेच पोस्ट घेऊन आलाय. क्या बात आहे, काय लकी मॅन आहे. म्हणजे 2-2 वर्ष पोस्टची वाट पाहावी लागते, पण तो मुलाखत दिली आणि 2 दिवसात निकाल जाहीर झाला. खूप खरंच लकी आहे. 2 दिवसात पोस्ट हातात आली आहे, त्याच्या क्लास 1ची पोस्ट हातात आली. तर इतक्या चांगल्या गोष्टी आपल्या अवतीभोवती घडत असतात, लक्षात घ्या. आणि या चांगल्या गोष्टीकडे आपण सगळ्यांनी चांगल्या दृष्टीनं पाहिलं तर आपल्याही आयुष्यात खूप चांगलं होत असतं. आणि हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्यावं. तुम्हाला सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. आपल्या महाविद्यालयामध्ये स्थापन झालेलं जे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आहे, त्याचं रयत स्पर्धा परीक्षा अकॅडमी या अंतर्गत दिल्या जाणाऱ्या मार्गदर्शनाचा यथोचित लाभ घ्यावा. कारण डे टू डे टीचिंग आहे बरं का सुशांत. स्पर्धा परीक्षेवर डे टू डे टीचिंग आहे, पण त्याचा आस्वाद घ्यायचा, लाभ घ्यायचा आहे, त्यांनी तो घेतला पाहिजे. ही खंत आहे आमची. तर त्याचा लाभ घ्यावा. वनके सर आणि त्यांची टीम बाकी ॲक्टिव्हिटी घेतच आहे. अशा पद्धतीनंच काही अधिकारी लवकरच आपल्या भेटीला परत येतील त्यांचा अनुभव शेअर करण्यासाठी. हे नव्या दमाचे ताजे आहेत म्हणून आपले विद्यार्थी आहेत. सत्काराच्या निमित्तानं आले. तुमच्याशी त्यांनी खूप चांगला डायलॉग केलेला आहे. या सत्रामध्ये किमान अपेक्षित आहे 10 चांगल्या दर्जाचे अधिकारी आपल्याकडं मुलांसाठी आपल्याला निमंत्रित करायचे आहे. आणि त्याच्यामध्ये सर्वोच्च म्हणजे जे सध्या महाराष्ट्र राज्य सरकारच्या स्पर्धा परीक्षा विभाग जो आहे MPSC आणि राज्यसेवेचा एकूण असलेला, त्याचं जे काही एक कॅबिनेट तयार झालेलं आहे, त्याचे जे प्रमुख आहे राजे भोसले, की जे आपल्याला खरं तर कर्मवीर जयंतीच्या निमित्तानं एक दिवस येणार होते, पण त्यांनी आपल्याला शब्द दिलाय की मी त्यावेळी नाही येऊ शकलो.
पण तुमच्या वार्षिक पारितोषिक वितरणाच्या वेळी मी मुलांशी बोलायला निश्चित येणार आहे. म्हणजे स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगानं जी सर्वोच्च बॉडी आहे त्याचे प्रमुख आणि त्यांना आपण यावर्षी प्रमुख पाहुणे म्हणून तुमच्या पुढे प्रेझेंट करणार आहोत. मुलांनो, याचा आपण सगळ्यांनी खूप खूप लाभ घेतला पाहिजे एवढंच या निमित्तानं सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय कर्नाटक.